तर मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहेत सकाळचे 6:15। अजून उजाडलेलं पण नाहीये, पण आता मी फ्रेश वगैरे झालो। वरच्या रूममध्ये आपल्या लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे काय हे नाही झालं, शूट नाही करता आलं। मी मेडिटेशन आणि वर्कआउट केलं, लेगचा थाईचा वर्कआउट केला थोडासा। आता खाणीवरती चाललेलं आहे, कारण की गाडी आलेली आहे भरायला, त्यामुळे। आणि परत येऊन मग नाश्ता वगैरे करूया। तर मित्रांनो, आताच गाडी भरून पाठवली आणि आता कटिंग चालू झालेली आहे, अजून उघडलेलं नाही आहे। तर मित्रांनो, 7:20 झालेले आहेत आणि आताशी सूर्य उगवतोय, पण थंडी जोरात पडली आहे। थोडंसं मेडिटेशन पुन्हा एकदा केलं, त्यामुळे थोडंसं माइंड रिलॅक्स झालं। थंडी जबरदस्त आहे, हवा जोरात सुटली आहे बघा, सर्व कसं हलतंय, एवढी जोराची हवा आहे। तर मित्रांनो, आत्ता 8:45 वाजलेले आहेत, भरपूर भूक लागलेली आहे, नाश्ता करायला बसलो। रात्रीचा भात फ्राय केलेला आहे। 9:45 वाजलेले आहेत, खाणीवरती आलं। ही सर्व कटिंग करून ठेवलेली आहे, 550 दगडांची, मागे भरपूर दगड आहे स्टॉकला। एक उदाहरण झालं, तुझ्याकडे घे ना सगळं, तुझ्याकडे घे ना, पण तुला देणार नाही। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6। चहा वगैरे पिऊन आलेलो खाणीवरती। खाणीवरच आहे आपला मोस्ट ऑफ द टाइम, आपण पूर्ण दिवस खाणीवरच असतो। कटिंग वगैरे चालू आहे, भरपूर आपल्याकडे स्टॉक आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही। आता सध्या आपल्याकडे 15,000 दगडांची ऑर्डर आहे, बळपळ आहे भरपूर, काही टेन्शन नाही। आणि सूर्यास्त सुद्धा होत चाललेला आहे, नवीन पट्ट्याची कटिंग चालू केलेली आहे। हा पट्टा साफ करून घेतलेला इथपर्यंत, त्यामुळे टेन्शन नाही। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच। आता छोटे छोटे ब्लॉग भेटतात, कारण की आपण फुल डे खाणीवर असतो, त्यामुळे कुठे जाता येता यायला जमत नाही जास्त। आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।